जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला 4 वाजून गेले घरी यायला, कारण की आपण होतो पब मध्ये आणि पब मध्ये एन्जॉय करता करता कसे 4 वाजून गेले काही समजलंच नाही. आणि माझा भाऊ नयन तर अजून पण झोपूनच होता, कारण की तो खूप जास्त नाचला होता माझ्यासोबतच. आता आपल्या सर्वांना जायचं होतं पॅरालेन बघायला, म्हणून सर्वजण रेडी होत होते आणि मी त्यांचा गेम घेऊन राहिलो होतो एक एक करू. आणि या सर्वांमध्ये मी तेजस भाऊ सोबत इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो. तेजस भाऊची इंग्लिश बघून तुम्ही पण असाल. Oh yeah. What the hell? Yeah, right, bro. आता एवढी सर्व मजा इथंच झाली होती, पण इथून आपण जसं निघालो पारालेनसाठी, पारालेनवर पोहोचल्यावर माहित पडलं की इथं तर भयंकर गर्दी लागली आहे, कारण की आता हे स्पॉट सर्वात जास्त फेमस चालल्यासारखं चालू आहे गोव्यामध्ये. कसं तरी ऍडजस्ट करू फोटो व्हिडिओ काढले. आणि या सर्वांमध्ये मला एकच सांगायचं आहे, आपला जर गोव्याचा प्लॅन जर फिक्स झाला असेल तर आपल्या सर्व मित्रांमुळे, नाही तर काही होत नव्हतं, कारण की आम्ही खूप दिवसापासून ठरवतच होतो का इथं जाऊ तिथं जाऊ, काही आम्ही कुठं गेलो नाही. आणि हे फायनली आमचं प्लॅन गोव्याचं सक्सेस झालं. आता इथे फोटो व्हिडिओज काढलेच होते, तर सर्व म्हणे चला म्हणे बागा बीचवर जाऊ. पण बागा बीच कडे जसं निघालो तसं आम्हाला कळलं की इकडे कायाकिंग सुद्धा करता येते, म्हणून मग आपली गाडी पार्किंग मध्ये लावली आणि आपण सर्व चालू गेलो कायाकिंग करायला. कायाकिंगच्या आधी सगळ्यांना एक नंबर सेफ्टी जॅकेट वगैरे देऊन दिले, ते सर्व घालून घेतलं आणि निघालो आपण आपली कायाक घेऊन. आणि माझ्यासोबत होता योगेश, आणि योगेशला एक नंबर डायरेक्शन देता येत होती. मी मस्त जहाजची स्पीड वाढत होतो आणि योगेश डायरेक्शन देऊन राहिला होता. समोरच आपल्या तेजस आणि निखिल पण होते, हे खूप समोर निघाले होते, म्हणून त्यांना पकडायचा खूप जास्त कोशिश केली आणि फायनली त्यांना जाऊन पकडलं. मग काय 2 जहाज सोबतच चालवले आपण. आता बघा एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवतो, तो फॉलो नक्की करून टाका, कारण की गोव्याची सिरीज कशी चालू आहे मला माहित पडलं पाहिजे की नाही. तिथून वापस येताना आपण 50च्या 4 पाणीपुरी खाऊन घेतल्या. म्हणलं एवढ्या भयंकर महाग पाणीपुरी भेटते नाही तर भाई का सोन्याच्या भावामध्ये चालू आहे. मग नंतर आपण चालू केलं जेवण करायला, एक नंबर नॉनव्हेज थाली घेतली, खाऊन घेतली पोट भरून. करतो आजच्या ब्लॉगला खतम. त्याला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो शेअर करणं नका विसरू. त्याला भेटतो, बाय बाय.